दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय गिरणारी मित्रांनो, नमस्कार. मी ज्योतिष भास्कर डॉक्टर भूषण संजय रत्नाकर गुरुजी आपलं आपल्याच चॅनलमध्ये स्वागत करतो. कुंभ राशी, राशीचक्रातली 11वी राशी ही आपली आहे. आपल्याला तिसरा गुरु संपून आता चौथा गुरु सुरू होणार आहे. याची नक्की काय काय फळं मिळणार, येणारं वर्ष कसं जाणार, काय काय लाभ होणार आणि काय काय तोटे होणार हे आपण जाणून घेणार आहोत. काय उपासना करायची हे देखील माहिती आपण शेवटला घेणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच महत्त्वपूर्ण धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ मिळवण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. माहिती आवडल्यास इतरांना पाठवा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर मग आता आपण माहिती जाणून घेऊया. येत्या 1 मेला म्हणजेच आजपासून बुधवारी दुपारी गुरुग्रहाचा बदल झालेला आहे आणि हा गुरुग्रहाचा बदल मेष राशीतून वृषभ राशीमध्ये झालेला आहे. हा गुरुग्रह 13 महिने म्हणजे जवळजवळ वर्षभर या राशीमध्ये असणार आहे, वृषभ राशीमध्ये असणार आहे. ज्योतिषशास्त्रात गुरुबदलाला फार महत्त्व आहे. गुरुजींकडे गेल्यावरती सर्वात पहिले मला कितवा गुरु आहे हा प्रश्न लोक बहुतांश वेळा विचारतात. ग्रहमालेमध्ये सर्वात मोठा ग्रह गुरु हा ग्रह आहे. गुरु आपल्याला मान, सन्मान, प्रतिष्ठा, नोकरी, व्यवसाय, बढती, बदली, प्रमोशन, संतती, यश, कीर्ती, परदेशगमन, घर, वाहनाचं सौख्य ह्या सगळ्या गोष्टी देणारा ठरतो. याचे शुभ अशुभ परिणाम आपल्या जीवनामध्ये होताना दिसतात. गुरुबदल होताच येत्या 8 मेला गुरुग्रहाचा अस्त कालावधी सुरू होणार आहे. 8 मे ते 1 जून हा काळ अस्त कालावधी असल्यामुळं या अस्त काळामध्ये वास्तुशांती, गृहप्रवेश, लग्न, मुंजी, विवाह यांचे मुहूर्त नाहीत. त्यामुळं ही कामे या महिन्यामध्ये होणार नाहीत. आता यानंतर गुरुग्रह जो आहे तो पुन्हा एकदा 9 ऑक्टोंबर ते 4 फेब्रुवारी ह्या 4 महिन्याच्या काळामध्ये वक्री असणार आहे. म्हणजे तो आत्ता वृषभ राशीमध्ये आहे, पुन्हा तो मेष राशीमध्ये 4 महिन्यांकरता येणार आहे. त्याची फळं निश्चित आपल्याला मागच्यासारखी मिळणार आहे. राहिलेली कामं पूर्ण करण्याकरता तो 4 महिन्याकरता मागं येणार आहे. आता तुमच्या कुंभ राशीला 7.5 देखील असल्याने 7.5 सुरू असल्यामुळं गुरुबदलाचा तुम्हाला काय फायदा होणार आहे, काय काय फळं मिळणार आहे, ते शुभ असणारे की अशुभ असणार आहे हे आपण जाणून घेऊया. कुंभ राशीला 4था गुरु असल्याने कुंडलीच्या 4थ्या घरामधनं गुरुचं गोचर भ्रमण सुरू राहणार आहे. यालाच सुखस्थान, घराचं, कुटुंबाचं, वाहनाचं, आईचं स्थान म्हणून ओळखलं जातं. ज्या स्थानातून गुरु गोचर भ्रमण करत असतो त्याची फळं गुरुग्रह देत नसतो, त्या स्थानाचा तो नाश करत असतो. परंतु गुरुग्रह ज्या स्थानावरती दृष्टी टाकतो त्याची खूपच शुभ फळं तो देत असतो. हा गुरुग्रह निश्चित 3 दृष्टीने बघत असतो. गुरुग्रहाला 3 दृष्टी असल्याने तो एका वेळी 3 ठिकाणी पाहतो. गुरुग्रहाला 5वी, 7वी आणि 9वी दृष्टी आहे. तुमच्या राशीला 4था गुरु असल्याने त्याची 5वी शुभदृष्टी 8व्या घरावर, 7व्या घरावर आणि 10व्या घरावरती पडणार आहे. आता 9वी दृष्टी जी आहे ती 12व्या स्थानावर असणार आहे. आता आपण ह्या 3 दृष्टी आणि हे 4थं स्थान ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहोत. 4थं स्थान हे सुखस्थान असल्याने, घराचे, कुटुंबाचे स्थान असल्याने घरातल्यांबरोबर काही ना काही मतभेद होण्याची शक्यता या वर्षभरामध्ये आहे. घरामध्ये अशांती निर्माण होण्याचे योग आहेत. घरामध्ये शांतता थोडीशी भंग पावू शकते. यासाठी आपल्याला संयम आणि शांतता ठेवायची आहे. कारण घरातील वातावरण तुमच्या विरोधामध्ये जाणार आहे. विशेष करून आईबरोबर काही मतभेद असतील तर ते वाढताना दिसतील. कुटुंबातील काही महत्त्वाच्या निर्णयांना किंवा तुम्ही घेत असलेल्या निर्णयांना आईकडून थोड्याफार प्रमाणात विरोध होण्याची शक्यता आहे.
त्यामुळं आईच्या नात्यातील संबंध आणि गोडवा कुठंतरी थोडा कमी होणार आहे. यासाठी एकमेकांचे जे वाद आहे ते समोरासमोर बसून तुमचे तुम्ही मिटवा, गैरसमज दूर करा, म्हणजे दोघांनाही याचा त्रास होणार नाही. घरातील प्रसन्नता काही कारणाने कमी होऊ शकते. सुख, शांती, समाधान यामध्ये कुठंतरी कमतरता भासेल. म्हणूनच घरामध्ये धार्मिक वातावरण व आपली उपासना वाढवा. घरात काही काम करणार असाल, घराच्या संबंधामधलं काही काम करणार असाल, काही रिनिवेशन करणार असाल, नवीन घराची खरेदी, ह्याप्रमाणे घराची विक्री करणार असाल तर हे सर्व कामं करताना योग्य माहिती आणि शांतता ठेवून करा. यामधनं कुठं नुकसान होणार नाही ना, याची काळजी नक्की घ्या. नाहीतर या कामामध्ये नुकसान तुम्हाला होताना दिसेल. चतुर्थ स्थान हे कुंडलीतील केंद्रस्थान असल्याने चौथा गुरु जरी असला तरी भरपूर शुभफळं मिळणार आहे. आर्थिक अडचणी संपताना दिसतील. त्यामुळं कामाच्या बाबतीमध्ये योग्य निर्णय करून, योग्य नियोजन करून आपल्याला पुढं जायचं आहे. कुटुंबासंबंधी, घरासंबंधी काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, काही महत्त्वाची कामं अचानक तुमच्याकडे येतील. तुमच्या अंगावरती ही कामं पडतील. त्यामुळं आधी करत असलेल्या कामामध्ये बदल करून, नियोजन करून काम करा. नियोजन जर केलं नाही तर तुमच्या महत्त्वाच्या कामाला उशीर होण्याचे योग वर्षभरामध्ये राहणार आहे. परंतु गुरुग्रहाची दृष्टी शुभ असते, त्यामुळं चांगल्या गोष्टी देखील मिळणार आहे. त्यामुळं यावर्षी चांगल्या लाभाच्या गोष्टी तुमच्या पदरामध्ये देखील पडणार आहेत. गुरुग्रहाची 5वी शुभदृष्टी ही 8व्या घरावरती असल्यामुळं वडिलोपार्जित संपत्ती, घरदार, जमीन जुमला, प्रॉपर्टी यामध्ये काही लाभ तुम्हाला मिळणार आहेत. परंतु याच गोष्टी तुम्हाला मिळताना, म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती, घरदार, प्रॉपर्टी मिळत असताना आईचा विरोध तुम्हाला सहन करावा लागणार आहे. आईचा विरोध तुम्हाला होणार आहे. आईचे मत आणि तुमचे मत यामध्ये मतभिन्नता दिसणार आहे. यामुळं आईशी वादविवाद वाढणार नाही, याची काळजी घ्या. आईशी तुमचे वादविवाद वाढणार आहेत. आपल्या अपेक्षित गोष्टी तुम्हाला न मिळाल्यामुळं तुमची सुद्धा चिडचिड वाढणार आहे. हट्टीपणामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळं असे काही गैरसमज झाले तर घरात चर्चा करा आणि मार्ग काढा. घरातील वाद उगाचच चव्हाट्यावर आणून त्याची चेष्टा करू नका. सासूरवाडीकडून आर्थिक आणि संपत्तीचा फायदा होताना दिसेल, कारण 8वे घर हे गुरुग्रहाच्या शुभदृष्टीत येत आहे. यामुळं वडिलोपार्जित आणि सासूरवाडी यांच्याकडचे फायदे तुम्हाला मिळताना दिसणार आहेत. तसेच 8व्या आणि 12व्या घरावरील शुभदृष्टी ही आपल्यासाठी परदेश गमनाची संधी निर्माण करणार आहे. तुमच्या कामाच्या निमित्ताने किंवा शिक्षणासाठी परदेश गमनाचा योग यावर्षी येणार आहे. आणि हा परदेशी दौरा अनेक गोष्टीत तुम्हाला लाभच करून देणारा ठरणार आहे. त्यातून फायदा तुम्हाला होणार आहे. जी मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात काम करत आहे त्यांना या गुरुबदलाचा विशेष फायदा होणार आहे. 8व्या घरातील दृष्टी नवीन लोकांशी संबंध जोडण्यासाठी, नवीन व्यावसायिक संबंध निर्माण करण्यासाठी शुभ ठरणार आहे. याचा लाभ तुम्ही प्रयत्नाने करून घ्यायचा आहे. 8व्या दृष्टीमुळं अचानक धनलाभाचे योगसुद्धा तुमच्या जीवनामध्ये या वर्षभरामध्ये येणार आहे. मूळ कुंडलीतील देखील तसा अचानक धनप्राप्तीचा योग मात्र असायला हवा. तुम्ही मागे ज्या ज्या ठिकाणी गुंतवणूक केली असेल तर ती गुंतवणूक एकदा तपासून घ्या. त्यामध्ये निश्चितच कुठंतरी वाढ झालेली असेल. 12व्या घरावरील गुरुग्रहाची शुभ 9वी दृष्टी
आपल्याला आध्यात्मिक जीवनातील प्रगतीसाठी नेहमी शुभ मानली जाते. याचा अनुभूती देणारा हा वर्षभराचा कालावधी असेल. शिवाय जी मंडळी परदेशामध्ये राहून काही ना काही नोकरी व्यवसाय करत आहे आणि त्यांना परदेशामध्येच स्थायिक व्हायचं आहे, तर त्यांना यावर्षी तसा प्रयत्न करायला काहीही हरकत नाही. सरकारी कागदपत्र यांची जमवाजमव करा, त्यांची पूर्तता करा. यामुळं परदेशातच तुमचं वास्तव्य होण्याचे योग निर्माण होत आहे. 12वं स्थान हे खर्च, घरापासून लांब राहणं, मोक्षप्राप्ती, कर्ज, हॉस्पिटलायझेशन या संदर्भात अभ्यासलं जातं. तसेच कुंडलीत असलेल्या दशा महादशा यामुळं देखील कोणाला परदेश गमनाचा लाभ होईल, तर कोणाला आध्यात्मिक गुरुची प्राप्ती होईल. त्यांना त्यातनं योग्य असा मार्ग सापडेल. हे जरी सर्व असलं तरी यावर्षी तुमच्या खर्चामध्ये काही ना काही कारणाने वाढ होणार आहे. खर्च वाढताना दिसणार आहे. त्यामुळं याच काळात आपल्या खर्चावरती नियंत्रण ठेवावं लागेल. कुंडलीत जर गुरु शुभ असेल व शुभदशा देखील तुम्हाला सुरू असेल तर तुमची चांगली गुंतवणूक होणार आहे. आर्थिक प्रश्न सोडवणारा, आर्थिक फायदा देणारा हा वर्षभराचा कालावधी आहे. गुरुग्रहाची 7वी दृष्टी कर्मस्थानावरती म्हणजेच 10व्या घरावरती असल्याने जे नोकरी करत आहे, ज्यांना नोकरीत चांगला फायदा मिळवायचा आहे, त्यांना नोकरीमध्ये चांगला फायदा होणार आहे. मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी, चांगल्या पोझिशनची, चांगल्या अधिकारपदाची नोकरी मिळवण्यासाठी हे वर्ष कुंभ राशीला चांगलं राहणार आहे. मनासारखी बदली मनासारख्या ठिकाणी करून घेण्यासाठी, प्रमोशनसाठी हे वर्ष पूर्णपणे शुभ राहणार आहे. नोकरीत सुख समाधान व यश देणारे हे वर्ष राहणार आहे. तसेच जी मंडळी नोकरीसाठी प्रयत्न करत आहे त्यांना सुद्धा चांगल्या नोकरीची योग या वर्षभरामध्ये येणार आहे. त्यामुळं तुमचे प्रयत्न वाढवा. 7.5मुळं जो आळस आला आहे त्याला झटका, वडिलांशी असलेले मतभेद, वरिष्ठांशी असलेले मतभेद या वर्षभरामध्ये संपताना दिसतील. वडिलांशी, वरिष्ठांशी त्यांची साथ तुम्हाला या वर्षभरामध्ये लाभेल. जी मंडळी वडिलोपार्जित व्यवसाय, वडिलांचा व्यवसाय करू इच्छिती त्यांच्यासाठी देखील हे वर्ष मोलाचं ठरणार आहे. हे वर्ष तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी कठोर मेहनत, परिश्रम करण्याचे सांगत आहे. श्रद्धा, सबुरी आणि कष्ट करण्याची तयारी ठेवा. निश्चित यातनं तुम्हाला फायदा होणार आहे. हे वर्ष फालतू रिकामटेकड्या गोष्टींच्या मागे न लागता आध्यात्मिक गोष्टींकडे वळवणारं आहे. हे तुमच्या भावी जीवनासाठी तुम्हाला फायद्याचं आणि चांगलं राहणार आहे. गुरुग्रहाच्या अशुभ परिणामांचा शुभ परिणाम मिळवण्यासाठी गुरुग्रहाचा ओम गुरुवे नमः, ओम गुरुवे नमः किंवा आपला रोजचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा रोज किमान 3 माळा जप करा. मारुतीचं स्तोत्र, हनुमान चालिसा यांचं वाचन करा. एक दिवसाआड गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्याय वाचन करा. म्हणजे आज 14वा वाचा, उद्या 18वा वाचा, परत 14वा, परत 18वा, अशा पद्धतीने ह्या 2 अध्यायांचं वाचन सध्या चालू करा. फार वेळ लागत नाही हे अध्याय वाचायला. अगदी 5-7 मिनिटामध्ये हे अध्याय वाचून होतात. त्यामुळं पहिले सुरुवात करा. वेळ किती लागतोय याचा विचार करू नका. त्याचप्रमाणे दररोज पाण्यामध्ये चमचाभर हळद टाकून त्याच्याने स्नान करा. कपाळी पिवळ्या रंगाचं गंध लावा. सायंकाळी 6:30 ते 8:30 या वेळामध्ये
गाय आणि कुत्र्याला थोडासा तेलाचा हात लावलेली पोळी म्हणजेच तेल लावलेली पोळी खाऊ घाला. गरिबांना मदत करा, गरिबांना अन्नदान करा. याने तुमच्या साडेसातीचा जो काही त्रास आहे तो सुद्धा कमी होणार आहे. गुरुग्रहाची कृपासुद्धा तुम्हाला लाभणार आहे. जीवनामधल्या समस्या कमी होणार आहे. तर मंडळी, ही होती तुमच्या कुंभ राशीची गुरुग्रहाबद्दलाची संपूर्ण वर्षभराची माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि माहिती आवडल्यास इतरांना देखील पाठवा. मी ज्योतिष भास्कर डॉक्टर भूषण संजय रत्नाकर गुरुजी तुम्हाला हे वर्ष आनंदाचं, भरभराटीचं आणि सुख समाधानाचं जावो अशी प्रार्थना करतो. धन्यवाद.